नमस्कार, मी विशाल परदेशी आणि मूड महाराष्ट्रामध्ये आपण आलेलो आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघात. आज आपण नांदेड वासियांचा नेमका काय मूड आहे, त्यांचा कौल काय ते आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी शीख संप्रदायातले 10वे गुरु गोविंद सिंग यांचं हे स्थान आहे आणि या स्थानावरती माथा टेकून आपण आपल्या कार्यक्रमाची आज सुरुवात करतोय. चला तर माथा टेकवल्यानंतर आपण आलेलो आहोत गुरुद्वाराच्या बाहेर. आपण काही इथल्या स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आणि जाणून घेऊयात की नेमका नांदेडचा मूड काय. एकीकडे जर आपण पाहिलं तर प्रतापराव पाटील चिखलीकर, दुसरीकडे वसंतराव चव्हाण आणि अविनाश भोसेकर वंचितचे हे देखील कडवी लढत देऊ शकतात अशी एक शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. मी सुरुवात पाजींपासून करतोय. पाजी, सत श्री अकाल. सत श्री अकाल जी. काय म्हणतोय नांदेडचा मूड? तुमचा मूड काय आता आमचा मूड आहे की बीजेपी प्रतापरावचं असं काम आहे, कोणी भी जाओ कोणी भी याओ, त्यांचे 24 घंटे त्यांचे दार खुले आहे. पण एक वेळ होती ना पाजी की प्रतापराव आणि अशोकरावांचं कधी पटलंच नाही, मग आता कसं पटवून घेतोय? कैसा है, एक समय समय की बात होती है. अभी आज की डेट में, फिलहाल की डेट में अपना चलो जो इलेक्शन का जो माहौल है उस हिसाब से आज की डेट में जो है माहौल जो है पॉजिटिव है. चाहे वो क्या अशोकराव आने की वजह से है या अशोकराव, क्योंकि प्रताप पाटिल ने पिछले 5 साल काम किया हुआ है और वो इतना, जैसे इन्होंने बताया, जैसे ग्राउंड लेवल का वो बंदा है. जरा थोडे उभे राहा ना, मला थोडं तिथे घुसणं कठीण आहे. तुम्ही थोडंसं पुढे आहे. काय काय मूड आहे नांदेड मधला? बस बीजेपी. होय ना? हाँ, प्रताप पाटिल चिखलीकर साहब को मतदान करेंगे. बिल्कुल एकदम पग बिग टाईट बांधली तुम्ही, देखणे दिसताय. बिल्कुल बिल्कुल छान दिसताय, जोरदार एकदम. हा, आपण आणखीन काही लोकांशी. पाजी काय म्हणता, काय चाललंय सध्या? आपका गुरुनगरी में स्वागत है. अभी चल रहा सिर्फ बीजेपी का हुआ, वो इसलिए है क्योंकि तखत साहब में जो यात्रु आते देश विदेश से, उनके लिए अगर कोई सुविधा की है तो इस पार्टी ने की है. जो अभी हमारे जहाज चालू हुआ है, प्लेन, ये सबसे बड़ी सुविधा थी जो फॉरेन से यात्रु आते थे उनके लिए. और दूसरी बात, नांदेड़ से बिदर के लिए एक ट्रेन चालू हो रही है जिसका पूरा श्रेय हमारे जो खासदार है पुराने प्रताप पाटिल चिखलीकर, इनको जाता है. मंडळी, जय हनुमान असंच म्हणावं लागेल, कारण हनुमानाच्या मंदिरासमोर वजीराबाद मार्केटमध्ये आपण आहोत. इथलं गर्दीचं ठिकाण म्हणजे गुरुद्वारामध्ये माथा टेकल्यानंतर आपण आलेलो आहोत. इथे नांदेडवासियांशी बोलण्याकरता त्यांचा एक मूड काय, मूड जबरदस्त मूड. काय वाटतं मग काय व्हायला इथं? हे सरकारचं राजकारण व्हायलंय आणि त्यात दुसरं बरंच काय व्हायलंय. असं तुम्ही मोठा पॉज घेतला त्यांनी, बरंच काय व्हायलंय. हा, बरंच काय व्हायलंय. मला सांगा, प्रताप पाटील चिखलीकर आहेत एकीकडे, दुसरीकडे वसंत चव्हाण आहेत, होय की नाही, अविनाश भोसेकर. काय काय मूड आहे, काय वाटतं कोणी? आता ज्याच्या परीनं ते करायचं, पण असं वाटतंय मराठा समाज त्याला सोडणार नाही. मराठा समाज त्याला सोडणार? सोडणार होते का आंदोलनात? आंदोलनात हा सकल मराठा समाजामध्ये मी सिडकोला होतो. बघा, आत्ताच इथूनच चर्चेला सुरुवात झाली, म्हणून मला असं वाटतं शो मध्ये देखील हा मुद्दा येऊ शकतो. इलेक्शनचं विचारायला मी प्रताप पाटिल. होय, 100% टोपी तिरपी झाली तुमची. त्याला काय फरक पडतो म्हणले? प्रताप पाटिल. प्रताप पाटील चिखलीकर कोणी यायला माहित? आता इथं कसं आहे पहा, एक तर अशोकराव गेले बीजेपी मध्ये, कार्यकर्ते पूर्ण संभ्रमामध्ये आहेत. कुठे जावं, कोणाला मतदान करावं, कोणाकडे कोणाचा प्रचार करावा ते बुश झाले. राहिले बीजेपी. बीजेपी मध्ये काही ओपनचा समाज आहे आणि चिन्ह आहे ते वंचितचं आहे. काय वाटतं कोण निवडून येते इथं? इथं प्रताप पाटील येतील वाटायला बीजेपी. होय का? हो. वसंत चव्हाण का? वसंतराव चव्हाण जरा नौकी उमेदवार होतात, जिल्ह्याला परिचित नसलेले. बरं, मग आता अशोकराव चव्हाण तर गेले भाजपमध्ये. हो, गेले की फायदा होईल प्रताप पाटलाला त्याचा. होय ना? हो. हात बळकट झाले त्यांचे. हो, झाले. एक मिनिट, जबरदस्त बॅलन्स आहे, जबरदस्त बॅलन्स. काय बॅलन्स साधलेला आहे त्यांनी. पण हा बॅलन्स नांदेडच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत साधला गेला का? नाही सर, अजिबात नाही. नाही. कशी गाडी हँडल करतो तुम्ही? सर काय करणार, कुटुंब आहे सर. होय ना? कुटुंब कमीला, कुटुंब न्यायचं सोबत, आणायचं सोबत. नांदेडचा अंदाज सर
प्रतापराव चिखलीकर येतील सर. होय का? अविनाश भोसेकर पण चर्चेत आहे ना? हो आहे सर. होय का? त्यांचं काय वाटत नाही त्यांच्याबद्दल? नाही सर, आता ते अशोकराव चव्हाण आणि पक्ष बदलून ते गेलेत ना तिकडं, त्यांच्यापुढे त्यांचा मजबूत झालंय ते. कुठून आले तात्या? होय का? नाही, काहीच नाही बोलायचं, अजिबातच नाही. गाडीची जागाच बदलली त्यांनी, निघूनच गेले ते. इथलेच का? हो, नांदेडचे. काय व्हायलाय नांदेडमध्ये? नांदेडमध्ये काय आता अशोकराव इकडे बीजेपी मध्ये गेल्यामुळे थोडासा फरक पडणार आहे. हा. पण काही कट्टर काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत अशोकराववर. जायला नाही पाहिजे होतं, सगळे पद भेटले. तुमचं मत काय? नाही, आमचं मत आता बीजेपीचं सरकार तर चांगलं आहेच की. आतापर्यंत चांगले 10 वर्षाचा कार्यकाळ चांगला झालेला आहे मोदी सरकारचा. त्याच्यामुळं मोदी सरकारच यायला पाहिजे. नांदेड जिल्ह्यामध्ये जो विकास झाला नाही तो विकास करण्यासाठी आम्हाला एक नेता पाहिजे होता आणि अशोकराव साहेब होते, परंतु ते काँग्रेस म्हणून सोडून बीजेपीमध्ये गेले. थोडंसं आम्ही नाराज झालो त्यामध्ये. दीदी मतदान करते का तू? हा, केलं नाही आजपर्यंत. आजपर्यंत. मग बरं झालं, आता यावर्षी करणार. हो, होय? हा, काय करते तू? मी एमपीएससी तयारी करायली. हो, एमपीएससी तयारी. मग तू लवकरच ऑफिसर म्हणून भेटू शकते बरं दीदी आम्हाला. नाही, चांगलं केलं तर भेटू पण शकेल. हो, भेटू पण शकते. हा. काय पण नांदेडच्या राजकारणाचा काय अंदाज? मी म्हणजे पोलीस भरती करत नाही, पण म्हणजे ग्राउंड नाही पोलीस भरतीसाठी असं म्हणाले खूप जण. यानंतर आपण थेट जाणार आहोत शोच्या चौकटीमध्ये, जिथं खरं तर विरोधक असतील, जिथं असतील सत्ताधारी, आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केले जातील आणि त्यातनंच आपल्याला कळू शकेल की एकूण नांदेड मधला मूड काय आहे. अशाच प्रकारे आपण भेटू आणि याविषयी मूड जाणून घेऊ मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात. राम मंदिर असेल, सीए असेल, 3 तलाक असेल, NRC असेल, असे सगळे विषय जे आम्ही मॅनिफेस्टोमध्ये दिले होते ते पूर्ण केले. गॅस सिलेंडरवर बोला, महागाईवर बोला, रोजगारावर बोला, नांदेड शहरामध्ये शिक्षणावर बोला. 70 वर्षामध्ये जे काँग्रेसनं उभा केलंय ते सगळे विकून खालेत ना साव्यानं. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तुम्ही आजपर्यंत मिटवला नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सुशिक्षित रोजगाराला रोजगार नाही. काँग्रेसला पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा धोरणावर या ठिकाणी काँग्रेसला लिहिलं. आता या क्षणाला मी आलेलो आहे माझ्या शोच्या चौकटीत. जर एकीकडे आपण पाहिलं तर सत्ताधारी आपल्याला दिसत आहेत, दुसरीकडे विरोधक देखील दिसत आहेत आणि वंचित देखील आणि इतरही सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटनेची लोक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायलाच हवं, कारण अशोकराव चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इथली बरीचशी राजकीय गणितं बदलली आहेत असं म्हणलं जात आहे. त्यामुळे इथली लढत जर आपण लक्षात घेतली तर एकीकडे महायुतीकडनं प्रतापराव पाटील चिखलीकर उभे आहेत, जे विद्यमान खासदार आहेत आणि ते पुन्हा एकदा येत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरीकडे काँग्रेसमधनं आहेत वसंतराव चव्हाण आणि तिसरीकडे वंचितचा उमेदवार देखील अविनाश भोसेकर हा जोरदार कडवी लढत देऊ शकतो अशी एकूण चर्चा आहे, तसा अंदाज लावला जातोय. चला, माझ्या पहिल्या प्रश्नाने मी सुरुवात करतोय. अर्थात मी पहिले जातोय सत्ताधाऱ्यांकडे आणि त्यांना विचारतोय की पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना जनतेनं का निवडून द्यावं? 40 सेकंद. निश्चित जनतेने त्यांनी पुन्हा निवडून दिलं पाहिजे, कारण ही देशाची 18व्या लोकसभेची निवडणूक आहे. इथे मोदी सरकारने जे कारभार केला त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ, रस्ते, रेल्वे, एअरपोर्ट याविषयी काम केलं. गरिबीचं निर्मूलन झालं पाहिजे. 25 कोटी लोक बीपीएलच्या वर आले, बिलो पॉवर्टी लाईनच्या वर. त्याच्यामुळे त्या गरिबीचं निर्मूलन झालं. आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असाही त्यांनी प्रयत्न केला. मॅनिफेस्टोमध्ये दिलेले विषय पूर्ण सरकारने करायचेच असतात हा भाजपची धारणा असल्यामुळे राम मंदिर असेल, सीए असेल, 3 तलाक असेल, NRC असेल, असे सगळे विषय जे आम्ही मॅनिफेस्टोमध्ये दिले होते ते पूर्ण केले. का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? 40 सेकंद. सध्याचा भारतीय जनता पार्टीचा आणि भाजप आघाडीचं सरकार पाहता देशात अनेक आघाड्यावर हे सरकार फेल ठरलेलं आहे. सामान्य जनतेचा विश्वास हा या सरकारवरून उडालेला आहे. नोटबंदीचा विषय असेल, त्याचबरोबर इतर व्यवसायाच्या बाबतीत असेल, युवकांच्या बाबतीत असेल, अग्निवीरच्या बाबतीत असेल, या सरकारने जनतेची आणि सामान्य लोकांची घोर निराशा केलेली आहे. आता जनता ही कोण्या जाती धर्माच्या किंवा देवाधर्माच्या नावावर नाही तर विकासावर या ठिकाणी निवडणूक लढली जात आहे काँग्रेसकडून. मी येतो तुमच्याकडे येतो. हा थांबा, मी वंचितकडे जातो. हा बोला, का आम्ही अविनाश भोसेकरांना निवडून दिलं पाहिजे? नांदेडमध्ये ज्या आता विकासाच्या वल्गना भाजपाकडून करण्यात आल्या, हे रस्ते, विमान, अमुक तमुक अशा खूप हायफाय विषयावर बोलतात. इथला रोजगार आहे, इथली बेरोजगारी आहे, त्यानंतर इथलं शैक्षणिक जे काही खच्चीकरण इथं होत आहे, इथं उद्योगांच्या संदर्भानं असलेले जे काही एक निराशेचे वातावरण आहे. अगदी ITI केलेल्या पोराला सुद्धा कामासाठी, त्याच्या जॉबसाठी नेटवर्क सिटीमध्ये जावं लागतं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इथं विकासाचा काही विषय राहिला नाही. आता रोजगार, शेतीचे प्रश्न, शहराचा विकास
अगदी हेच मुद्दे जे ते पुन्हा एकदा, कारण 2 वर्षापूर्वी मी नांदेडमध्ये आलो होतो तेव्हाही संवाद यात्रेत हे मुद्दे उपस्थित झाले होते. आजही हे मुद्दे कायम असल्याचं दिसतंय. त्यामुळे मला पहिला प्रश्न आता म्हणजे दुसरा प्रश्न सत्ताधाऱ्यांना असं विचारायचा आहे की प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार म्हणून त्यांच्या कार्यकाळात जी आश्वासनं दिली ती त्यांनी पूर्ण केली का? निश्चितच खासदाराचं काम केंद्र सरकारशी संबंधित आहे. नांदेडला आता इलेक्ट्रिफिकेशन झालेली रेल्वे येते. 384 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आम्ही केले. इथे एअरपोर्ट तयार केलं आणि हर घर नल से जल असेल, शौचालय असेल, आवास योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल. 25 कोटी लोक गरिबीच्या वर आले म्हणजे काय झालं? आणि राहिला प्रश्न रोजगाराचा, या देशामध्ये सुशिक्षित माणूस सरकारी नोकरी मागतो, अन्यथा ज्याच्याकडे स्किल नाही तो बेकार असतो. मग स्किल इंडिया, डेव्हलप इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा ज्या योजना मोदींनी आणल्या त्याच्यामध्ये 1,25,00,000 युवकांनी आतापर्यंत आपले उद्योग उभा केले. एकदा नाही दोनदा नांदेड मतदारसंघाला मुख्यमंत्री पद मिळालं, प्रतिनिधित्व मिळालं, हो की नाही? पण तरीही नांदेडचे प्रश्न कायम असल्याचं दिसून येतं. 100% सर बरोबर आहे. आणि आमचे मोठे भाऊ प्रवीण भाऊजी साले म्हणतात 25 करोड बद्दल नाही, आपल्याला नांदेडच्या लोकसभेबद्दल 16 लाख मतदारांवर बोलायचंय. आणि जो मुद्दा आहे तो नांदेडचा आहे. देशात केंद्रात सगळं माहिती आहे, आम्हालाही राजकारण कळते, आमच्याही पक्षाचं राजकारण होते. परंतु काय आहे, नांदेडच्या स्थानिक मुद्द्यावर बोला. नांदेडमध्ये MIDC तशीच आहे, रस्ते झाले पण त्या रस्त्यावर काय कटोरा घेऊन भीक मागायचा का जनतेने? गॅस सिलेंडरवर बोला, महागाईवर बोला, रोजगारावर बोला, नांदेड शहरामध्ये शिक्षणावर बोला, शेतीमालावर बोला. आज ते म्हणतात की हमी भावाचा जे विषय काढतात ते आणि याचा बोलतात ना, शेतकऱ्यांना हमी भाव दिला भाजप सरकारने आणि देतात काय 4,200 रुपयाचं सोयाबीन आणि 2,000 रुपये खात्यामध्ये येत आहेत. काका एक जुने जाणते नेते, मी शेतकऱ्यांकडे येतोय, शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन येतोय. तुम्ही इथले जुने जाणते नेते आहात, बरोबर? ऐका, काँग्रेस इथे वाढताना बघितली, त्याचबरोबर अशोकराव चव्हाणांच्या घरात एकदा ने दोनदा मुख्यमंत्रीपद आलं होतं. बरं, आता ते भाजपमध्ये गेलेत म्हणून तुमच्या दृष्टीने ते गद्दार असावेत, पण मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विकास केला का? नाही, ऐकून घ्या. शेतीमालाला लक्ष दिलं नाही. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला बिजली 24 तासातून 5 तास मिळत नाही, रात्री बेरात्री येते. 25 वर्षा गेले सोयाबीनला भाव होता कापसाला, ते आज मिळतंय. माझा प्रश्न असा आहे काका की हा अशोकरावांच्या अखत्यारीत का सुटला नाही प्रश्न? ते गेले ना भाजपमध्ये, गेले ना. पण तेव्हा चालले तुम्हाला ते नाही, त्यांनी प्रश्न सोडवले तेव्हा आम्ही त्यांना मदत केली. आज प्रश्न सोडवले इथले. आज त्यांनी गेले, आम्ही सोबत गेलो नाही, आम्ही कोणी गेलो नाही. ते का गेले तुम्हालाही माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. पण मग अशोकराव चव्हाण गेल्याचा फार मोठा परिणाम इथं होईल का? अजिबात नाही. भाजपचं नुकसान आहे, भाजपचं नुकसान आहे. अशोकराव चव्हाण साहेबांनी पक्ष बदलून गेल्यामुळं जे पूर्वीचे पडलेले उमेदवार आणि आता निवडून आलेले दोघं एकच ठिकाणी गेल्यामुळं जनता ही वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमागे आलेली आहे. आणि वसंतराव चव्हाण हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचे निष्कलंक उमेदवार आहेत. हे बघा ना, आता आपण शेतकरी वर्गाला थोडा वेळ देऊयात. बोला, शेतीचे प्रश्न आजही तसेच कायम आहे. शेतमालावरती प्रक्रिया करणारा उद्योग हा विषय मी विदर्भापासून माझ्या समोर येतोय, जो तिथेही नाहीये. यवतमाळ, वाशिममध्ये, हिंगोली तर सगळ्यात जास्त हळद पिकवणारा जिल्हा देशातला म्हणून ओळखला जातो, तिथेही तीच समस्या आहे. नांदेडमध्ये देखील तीच ओरड आहे. का हा प्रश्न सुटला नाही हो शेतकऱ्यांचा? आपण जर पाहायला गेलं तर 60 वर्षापासून एकाच घरात म्हणजेच अशोकराव चव्हाणांच्या घरामध्ये सत्ता आहे. 4 वेळेस मुख्यमंत्रीपद झालं, केंद्रीय मंत्रीपद झालं. पण त्यांच्याच भोकर मतदारसंघामध्ये जो अर्धापूर तालुका आहे तो 1991 पासून आम्ही केळी पिकवतो, पण केळीवर आज साधी भट्टी सुद्धा तिथं नाहीये पिकवणारी. ही आज तिथली उद्योगांची परिस्थिती आहे. यांची म्हणजे चव्हाण साहेबाचं एकच ध्येय होतं, कमिशन वाद जो आहे तो सगळ्यात मोठा विषय होता. निधी आणायचा, त्याच्यामधून गुत्तेदार मोठे करायचे, कमिशन घ्यायचं आणि आपले जे काही चेले चपाटे होते त्यांना मोठं करायचा, हा एकमेव उद्देश होता. का होता त्या? कोण जबाबदार या सगळ्या परिस्थितीला? MIDC ठप्प आहे तुमच्याकडची, ना उद्योग जिल्हा हा ठपका तुमच्या जिल्ह्यावरती लागलेला आहे. कोण या परिस्थितीला आणखी कोण असणार आहे? आधी अशोकराव चव्हाण आणि त्यानंतर आलेले भाजपाचे सरकार आणि आता असलेले प्रताप पाटील चिखलीकर हे या सर्व जबाबदार आहेत. आता आमचे शेतकरी बांधव बोलले त्याप्रमाणे आहे, इथं फक्त कमिशनचं राजकारण चालतंय. रस्त्याचा प्रवीण भाऊनी वारंवार म्हणजे जेवढ्या डिबेट इथं झाल्या त्या सर्व डिबेटमध्ये रस्त्याचा विषय, रस्ते डेव्हलपमेंट, हे रस्ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली इथं गुत्तेदार पोचण्याचं काम, त्याच्यामधून मिळणारं कमिशन आणि कार्यकर्त्या पोचण्याचं काम केलंय. इथं सामान्यांच्या हितासाठी, सामान्यांच्या म्हणजे इथं साधी पिठाची नवीन गिरणी सुद्धा आणली या 10 वर्षात 20 वर्षात आली नाही. बघा ना, तुम्ही इथले स्थानिक आहात, भूषण म्हणून काय सांगायचं हो? ना उद्योग क्षेत्र असा म्हणून ठपका तुमच्या जिल्ह्यावरती लागतो. खासदार साहेबांनी हा मुद्दा सोडवला पाहिजे होता की नाही? MIDC तुमची सशक्त करायला पाहिजे होती की नाही? 70 वर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत
ते एकदाच हे होणार नाही. आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रेल्वे जे दळणवळणाचं मुख्य साधन आहे ते इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे. पुणे मुंबई यासाठी रेग्युलर आता रेल्वे नांदेडमध्ये झालेलं आहे आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून आता नांदेड प्रसिद्धी रूपाला येत आहे. आज जर पाहिलं तर 1 लाखच्या वर मुंबई पुण्याचे पण स्टुडंट इथं शिक्षणाच्या साठी येत आहेत. आज लातूरला तुम्ही पाहिलं नांदेडच्या लागूनच आहे मोठी एक फॅक्टरी रेल्वेचे कोच बनवायची ती फॅक्टरी येत आहे. आणि आज जर पाहिलं शेतकऱ्याच्या विषयी देवेंद्र फडणवीस साहेबांची जी महत्वाकांक्षी योजना आहे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना पाणी भेटेल. पाणी भेटल्यानंतर शेती सुपीक होईल आणि नदीजोड प्रकल्प जे कोकणामधून जे पाणी वाहून जात होतं ते मराठवाडा जे अति मागास इतक्या वर्षापासून याने अनुशेष जे अजून मराठवाड्याचा भरू शकले नाही काँग्रेसवाले आणि सत्ताधारी. त्याच्यानंतर आज कोकणाच्या ह्याच्यामधून विषयाशी संबंधित चांगली डिबेट हेल्दी चालू आहे, तुमचं अभिनंदन. पण आज जे काँग्रेसची बाजू मांडतायत ना तर काँग्रेस हा पक्ष देशात कुठंच नाही, तो परिवाराचाच पक्ष. हे सगळे अशोकराव साहेबांचे सहकारी आहेत. आज अशोकराव साहेबांमुळे हेच त्या पदावर बसलेत. अशोकराव तुमच्याकडे आज आमच्याकडे आले अशोकराव तर हे पण यायला पाहिजे होते, हे पण येतील. फक्त योग्य वेळी येतील. अशोक मी विरोधी पक्ष म्हणून बोललो असतो तर समजून घेतलं असतं. अशोकराव चव्हाणांचे हे लाभार्थी असल्यामुळे त्यांना नैतिक अधिकार आहे. काँग्रेसनं 70 वर्षामध्ये काय केलं ते संपूर्ण नांदेडला माहिती आहे. जायकवाडी धरण आहे, विष्णुपुरी आहे, पुन्हा नांदेडमध्ये विद्यापीठ काँग्रेसनं आणलेलं आहे, हॉस्पिटल काँग्रेसनं आणलेलं आहे. काँग्रेस पक्षानं विष्णुपुरी हा जो आहे गोदावरीवर जे साखळी बंधारे आहेत नांदेडमध्ये जे धरण आहे. मला सांगा उद्योगांचं काय उद्योग का टिकले नाहीत नांदेडमध्ये, का बंद आहेत उद्योग? साहेब या ठिकाणी काँग्रेसनं उद्योगाचे सुद्धा खूप प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने उभा केलेले आहेत. त्याच्यामधून MIDC मध्ये जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अहो तुमचं नाव उद्योग क्षेत्र आहे, तुमच्या जिल्ह्यावरती हा ठपका आहे, याचा शल्य वाटत नाही का तुम्हाला? नाही सर, 70 वर्षामध्ये जे काँग्रेसनं उभा केलंय ते सगळे विकून खालेत ना साहेब यानं. मराठवाड्यामधले आज किती उद्योग केलेत बाहेर. बीजेपीचे पदाधिकारी आहेत साठे, त्यांनी कबूल केलंय की अशोक चव्हाण आल्यामुळं फक्त गुत्तेदार आमच्या सोबत आलेत, सामान्य कार्यकर्ते आणि जनता ही बीजेपी कडे गेलेली नाही. ठीक आहे मी येतो ना ताई. मी उद्धव बाळासाहेब पक्षांचा जिल्हा प्रवक्ता आहे. भाजप हे आलो नाही का आलो ना उद्देश असतो. भाजपला लोकांचं लेकरू आमचं आहे म्हणण्याचं एक खुळं झालेलं आहे. ते लोकांचं लेकरू आपल्या मांडीवर घेतात आणि नाचवतात. आताच मुद्दा सांगला की युती सरकारमध्ये जलयुक्त शिवार आले. जलयुक्त शिवार ही काँग्रेसच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये आली आणि ज्यावेळेस हे सगळे मुद्दे मांडले भाजपकडे आता प्रचाराचे मुद्दे शिल्लक नाही. वंचित जेवढा या ठिकाणी विकासाचं बोललं जाते, माझी तुमच्या चॅनलवर भाजपाच्या खासदाराला प्रवीण भाऊ साले आणि त्यांची भाजपाची पूर्ण टीम यांना माझं विनंती आहे हात जोडून की या 5 वर्षामध्ये आपण सर्वसामान्यांसाठी केलेलं एक काम सांगावं. खासदारांनी केलेलं एक काम त्यांनी तुमच्या राष्ट्रीय चॅनलवर सांगावं. त्यांनी एखादा उद्योग आणलेला सांगावा. रेल्वेचं बोलतात, त्या रस्त्याचं बोलतात, सामान्यांचं एक नांदेडच्या बाबतीत जर सांगायचं असेल, या भागामध्ये जो नांदेड टेक्सटाईल मिल हा परिसर आहे त्या ठिकाणी 5000 लोक हा कामगाराची वस्ती आहे. त्या 5000 कामगाराची वस्ती आजही झोपडपट्टीमध्ये आहेत. आजही त्या घरकुलाच्या संदर्भामध्ये ते वाट बघत आहेत. आजपर्यंत त्यांनी ते केलेलं नाही. जिल्ह्यामध्ये प्रत्येक संसद सदस्यांनी आतापर्यंत केंद्रीय परीक्षांचे सेंटर्स आणणे अपेक्षित होते पण ते आतापर्यंत आणू शकले नाहीत. दुसरी बाब सर्वात महत्वपूर्ण म्हणजे इथे IT पार्क उभं करू शकले नाहीत, ते आणणं अपेक्षित होतं. यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी UPSCच्या माध्यमातून इथे प्रत्येक जिल्ह्यावर सेंटर्स आणणे अपेक्षित होते, तेही केलं नाही. येणार मी येणार आहे तुमच्याकडे येणार मी तुमच्याकडे येतो येणार मी ब्रेक नंतर थेट तुमच्याकडे येतो. यानंतर वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर मी दोन्ही बाजूनी झालेले आरोप प्रत्यारोप त्याची झट उत्तरं घेणार. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त News 18 लोकमत.